हा ओके. हे बघा आपल्याला आज टॉपिक शिकायचं आहे पॅकिंग एफिशियन्सी. आणि तुमच्या बुकमध्ये ऍक्च्युली 3D डायग्राम्स आहेत, सॉरी 2D डायग्राम्स आहेत. तर मला वाटतं की एक व्हिडिओ चांगला आहे त्याच्यावरती आपण डिस्कस करू. तर व्हिडिओवरनं आपण आपला तर पॅकिंग एफिशियन्सी शिकायची आहे. तर पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे काय असतं ते आधी शिकू आपण. तर हे एक व्हिडिओ आहे, व्हिडिओला आपण पॅरलल रन करू आणि एक एक पॉईंट स्टडी करू. तर व्हिडिओ बघत जर तुम्हाला आवाज येणार नाही ऍक्च्युली व्हिडिओचा. आवाज येतोय का तुम्हाला? नाही ना? हे बघा, तर पॅकिंग इफिशियन्सी मध्ये आपण काही पॅकिंग बघितल्या होत्या, तुम्हाला आठवत असेल. तर पॅकिंगचे टाईप, एक मिनिट, लिहिण्याचं कुठे येते, लिहिण्याचं कुठे आहे, हा. तर हे बघा पॅकिंग एफिशियन्सी बघायचं आपल्याला. आपण क्रिस्टलचा स्टडी करतो आहोत. हे क्रिस्टल आहेत आणि क्रिस्टलचा स्टडी करताना आपण पॅकिंग बघितलं होतं. पॅकिंग मध्ये कधी कधी ऍटम्स असतात, कधी कधी आयन्स असतात, कधी कधी मॉलिक्युल्स असतात. म्हणजे जर तुम्ही मागे बघितला होता, कॉपरचा बघितला होता ब्लॉक, तिथे काय होते, कॉपरचे ऍटम होते. ठीक आहे. तुम्ही जेव्हा बघितला NaCl तेव्हा इथे मायनस आणि प्लस अशा प्रकारचे काय होते, सोडियम क्लोराईडचे काय होते, मॉलिक्युल्स होते. कुठे कुठे मॉलिक्युल्स असतात की मॉलिक्युल्स म्हणजे NaCl हा ऍक्च्युअली मॉलिक्युल्स, तर कुठे कुठे मॉलिक्युल्स काय करतात, ऑक्युपाय करतात स्पेस. तर लक्षात ठेवायचं, मोस्टली आपण ह्या दोघांना लर्न करतो की ऍटमचा क्रिस्टल असतो, सॉलिडचा असतो, आणि मॉलिक्युलचा क्रिस्टल कसा असतो. तर तुम्हाला सांगितलं होतं ड्राय आईस असतो. ड्राय आईस मध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साईड असतो हवेमध्ये, आपण त्याला लिक्विड करतो, लिक्विडचा सॉलिड करतो. आणि जेव्हा त्याचे जे पॉइंट्स असतात, ते पॉइंट्स ऍक्च्युली मॉलिक्युल्स असतात कार्बन डायऑक्साईडचे. म्हणजे हा कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युल असतो ना, हा एक पॉईंट असतो. कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युल दुसरा पॉईंट असतो. कार्बन डायऑक्साईड तिसरा पॉईंट. समजतंय ना तुम्हाला? तर कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्युल्स कधी कधी काय, कधी कधी मॉलिक्युल पासून क्रिस्टल तयार होतो, कधी कधी आयन्स पासून होतो, जसं की Na+- दाखवले तुम्हाला भरपूर वेळा. कधी कधी ऍटम पासून होतो, म्हणजे कॉपरचा ऍटम, हे कॉपरचे ऍटम्स आहेत. तर क्रिस्टल कशाचाही असतो, ऍटम्स, आयन्स और मॉलिक्युल. त्यामध्ये आपण पॅकिंग बघितलं. पॅकिंग आधी पॅकिंग सिंपल बघितलं होतं आपण, की असं ए टाईपचं पॅकिंग होतं. म्हणजे ऍटम्सला अशा प्रकारे कनेक्ट करत जायचं आणि त्याच्या शेजारी ऍटम बसवायचे. ठीक आहे. तर याला ए पॅकिंग म्हणतात. म्हणजे एका लेयर ए वरती हॅलो. हॅलो सर. हा, ऐकू येत आहे ना? हो सर, ऐकू येत आहे. एक कॉल आला होता. हे बघा, पॅक जेव्हा बघतोय आपण, तर पॅक हे बघा, आपण पॅकिंग बद्दल बोलतो आहोत. हे काय असतं ऍक्च्युली, की जेव्हा ऍटम्स अशा ए वरती आपण असे एका लेअर वरती एक लेअर बसवत जातो, याला म्हणायचं ए पॅकिंग. जेव्हा आपण ए बी पॅकिंग बघितली, हा बी पॅकिंग आहे आणि ए त्याच्या गॅप मध्ये ठेवायचं, दिसतंय ना, याला ए बी पॅकिंग म्हणतात. हा याच्या गॅप मध्ये ठेवायचा. तर ए बी पॅकिंग म्हणजे काय, ए लेअर घ्यायचा, त्याच्या बी ठेवायचा, त्याच्या गॅप मध्ये ए ठेवायचा, त्या गॅप मध्ये बी ठेवायचा. त्याला ए बी पॅकिंग म्हणतात. ए सेम असतात, बी सेम असतात. हा ए ऍटम आहे. ठीक आहे. आणि एबीसी म्हणजे काय, तर दिसतंय तुम्हाला, हा ए लेअर आहे. हा ए लेअर च्या गॅप मध्ये बी लेअर ठेवायचा, जसं की हा ठेवलाय, आणि त्याच्या गॅप मध्ये सी लेअर ठेवायचं. म्हणजे ए लेअर, त्याच्या गॅप मध्ये बी लेअर, त्याच्या गॅप मध्ये सी लेअर. तर याला म्हणतात बी सी पॅकिंग. मग आपल्याकडे ए पॅकिंग असतं, एबी पॅकिंग असतं आणि एबीसी पॅकिंग असतं. अशा प्रकारचे 3 पॅकिंग असतात. शिकलो होतो ना आपण? एवढं कोणा डाऊट आहे कोणाला, काही इथे काही प्रश्न आहे? हॅलो. नाही नाही सर. आणि हे एबीसी पॅकिंग एकदा लक्षात घ्या. एबीसी पॅकिंग कसं असतं, हे बघा. एबीसी पॅकिंग कसं असतं, की हा जो एबीसी असतो, तर हा ए असतो बघा. हे बघा, हा ए असतो.
सॉरी 1-2च काढू आपण. हा ए असतो. ठीक आहे. कोण आहे काय माहिती, एवढं मला कॉल करतोय मूर्खासारखं. ठीक आहे. हम्म. तर हे आधी हे कळालं ना तुम्हाला. पार्टिकल्स काही असू शकतात, त्याचे ह्या पॅकिंग्स असतात. आपण पुढे जाऊ. चला, आता पुढे आपल्याला बघायचं आहे की पॅकिंग मध्ये काही गॅप्स असतात. मी सांगितलं होतं पॅकिंग जेव्हा एक ऍटम दुसऱ्या एक लेअर वरती आपण दुसऱ्या लेअर ठेवतो, त्याच्यामध्ये पॅकिंग मध्ये काही गॅप्स येतात, तर त्याला आपण व्हॉइड म्हणतो. काय म्हणतो? व्हॉइड म्हणतो. म्हणजे हा लेअर आहे, हा एक लेअर आहे, आणि ह्या लेअर वरती जेव्हा आपण मध्ये अशा प्रकारचे ऍटम ठेवत जातो, आता ते पॅकिंग तुम्हाला डायग्राम मध्ये हे बघा, अशा प्रकारे ऍटम आहे. याच्यावरती आपण दुसरा ऍटम ठेवतो बघा, अशा प्रकारे. तर तेव्हा काय तयार होतं तिथे, की तिथे खाली स्पेस तयार होते, व्हाईट तयार होते. ठीक आहे. तर त्याला आपण टेट्राहेड्रल व्हाईट आणि ऑक्टाहेड्रल पण नाव दिलं होतं. आठवत आहे? टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल व्हाईट हो आठवत आहे का? हो सर. नाही? यस. तर टेट्राहेड्रल ऑक्टाहेड्रल व्हाईट ऍक्च्युली मध्ये आहे, त्याच्यामध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला. तर पॅकिंग मध्ये बघा, जेव्हा ऍटम हे एकमेकावरती ठेवले जातात तेव्हा त्याच्यामध्ये व्हाईट तयार होतात, म्हणजे गॅप्स तयार होतात. तर गॅप्स होता इथे ऍक्च्युली व्हिडिओ चाललाय की नाही, पुढे चाललाय. ठीक. व्हाईट्स म्हणजे काय हे बघा, हा टेट्राहेड्रल व्हाईट आहे ना, ऑक्टाहेड्रल व्हाईट आहे. अॅनिमेशन पुन्हा बघा, दिसतोय गॅप? हो पुन्हा एकदा एक्सपिरियन्स करा. हे बघा, ऍटम्स आहेत, ऍटम्स एकमेकावरती ठेवलेले आहेत, मग त्यांच्यामध्ये गॅप तयार होतो आहे, त्यांना आपण व्हॉइड म्हणतो. एक टेट्राहेड्रल व्हॉइड असतो आणि एक हा टेट्राहेड्रल ट्रायंगल दिसतोय का तुम्हाला, आणि एक ऑक्टाहेड्रल आहे बघा, आणि त्यांना आपण काय केलंय, अशा प्रकारे जॉईन केलं. तर याला ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणतात, आणि हा टेट्राहेड्रल व्हॉइड आहे. तर दिसायला असे दिसतं. हा ऑक्टाहेड्रल व्हॉइड आहे, हा टेट्राहेड्रल व्हॉइड. आणि हा व्हाईट कुठे तयार झालाय, तर तुम्हाला माहिती आहे की 1 2 3 खाली ऍटम आहे, त्याच्यावरती एक ऍटम ठेवलाय. आपण ही सिच्युएशन ऑलरेडी बघितली आहे. हो आणि मागच्या वेळेस एक सिच्युएशन बघितली होती की खाली 3 ऍटम होते बघा, 1 2 3, आणि त्याच्यावरती पुन्हा 3 ऍटम होते, आणि त्याच्यामध्ये गॅप तयार झाला होता, त्याला ऑक्टाहेड्रल व्हाईट आपण म्हटलं होतं. दिसतंय ना? हे बघा, हे वरचे ऍटम्स आहेत आणि हे खालचे ऍटम्स आहेत. फोकस करा. हो हे जे सर्कल वाले आहेत ते खाली आहेत, आणि हे जे अशा प्रकारचे बाहेरच्या लाईन हे वरती ऍटम आहेत, त्यांच्यामध्ये गॅप तयार झाला आहे त्याच्यामध्ये, याला ऑक्टाहेड्रल व्हाईट म्हणतात. आणि हा जो आहे टेट्राहेड्रल, तर सिंपल आहे. हा बॉटमचा आहे, हाही बॉटमचा आहे, याचा हाही बॉटमचा आहे, आणि हा टॉपचा आहे. हा टॉप वरचा ठेवल्यामुळे तिच्यामध्ये इथे गॅप तयार झाला आहे. समजतो ना? या वरच्याच्या खाली इथे गॅप तयार होतो, तो ट्रायंग्युलर असतो असा. त्याला आपण जेव्हा जॉईन करतो तेव्हा तो टेट्राहेड्रल शेप तयार करतो, आणि हा ऑक्टाहेड्रल शेप तयार करतो. तर टेट्राहेड्रल ना ऑक्टाहेड्रल अशा प्रकारचे 2 प्रकारचे व्हाईट्स असतात. तर त्यांना आपण इन डेप्थ नाही समजत असेल तर अजून पुढे समजून घेऊ. पण डायग्रामने ते अशा प्रकारे. चलो पुढे जाऊ. आता आपण आपल्याला पॅकिंग एफिशियन्सी शिकायचं. काय शिकायचं आपलं टार्गेट? पॅकिंग एफिशियन्सी. तर पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे काय, तर डेफिनेशन बघू आपण. The percentage of total space filled by particle is called packing efficiency. म्हणजेच काय, तर आपण एक युनिट सेल बघितलं होतं. युनिट सेल आठवतंय? अशा प्रकारची जी गोष्ट असते त्याला आपण युनिट सेल म्हणतो. याला युनिट सेल म्हणतो. इथे ऍटम्स असतात. ह्या युनिट सेल मध्ये किती, काय म्हणतोय मी, या युनिट सेल मध्ये किती पर्सेंटेज मध्ये स्पेस फिल झालेली आहे, म्हणजे ह्या क्यूब मध्ये किती जागा फिल झालेली आहे, त्याला त्याची पॅकिंग एफिशियन्सी म्हणतो. एक्झाम्पल समजतंय ना? हा क्यूब आहे, हे बघा, हा एक क्यूब आहे, हा क्यूब आहे, आणि यातली किती स्पेस फिल झाली आहे, किती पर्सेंटेज मध्ये. जेव्हा आपण ते पर्सेंटेज मध्ये सांगतो, या क्यूब मध्ये 90% फिल जी जागा आहे ते भरली गेलेली आहे, आणि तिथे 10% खाली आहे, तर आपण म्हणतो 90% त्याची पॅकिंग एफिशियन्सी आहे. आणि त्याच्यामध्ये स्पेस किती आहे? 10% आहे. म्हणजे त्या क्यूब मध्ये फक्त 10% जागाच हवा ऑक्युपाय करते आहे, बाकी 90% जागेवरती ऍटम्स काय आहे तिथे बसलेले आहेत.
तर पॅकिंग इफिशियन्सी कळालं की पर्सेंटेज मध्ये तिथे किती जागा भरली गेलेली आहे, पार्टिकलने किती जागा त्या क्यूब मध्ये ऑक्युपाय केली आहे किंवा तो तिथे बसतो, त्याला त्याची म्हणायची पॅकिंग इफिशियन्सी. हा वर्ड समजतोय का? कोणाला डाऊट आहे का पॅकिंग इफिशियन्सी म्हणताय? आपण मेन टॉपिक वर आलोय आपल्या पॅकिंग इफिशियन्सी. पुन्हा सांगतो की हा जो क्यूब आहे, कन्सिडर करा क्यूब आहे, त्याच्यामधली किती पर्सेंटची स्पेस ऍटमने भरलेली आहे, त्यात ऍटम किती आहेत या क्यूब मध्ये, त्या पर्सेंटेजला म्हणायचं त्याची पॅकिंग इफिशियन्सी. कधी लक्षात ठेवा पर्सेंट मध्येच असते. कोणी म्हटलं तुम्हाला की 50% पॅकिंग इफिशियन्सी आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं क्यूबचा 50% जो एरिया आहे त्यामध्ये ऍटम आहेत ना, 50% मध्ये एअर आहे, काहीच नाहीये इथे, काहीच नाहीये. समजलं? हो. तर इफिशियन्सी वरून आपल्याला कळतं की त्या एका क्यूब मध्ये, युनिट सेल मध्ये किती ऍटम ने जागा ऑक्युपाय केली आहे. आणि जागा ऑक्युपाय वर आपण एवढा फोकस का करतोय, म्हणजे आपण एवढा फोकस का करतोय पॅकिंग इफिशियन्सी वगैरे, तर सिंपल गोष्ट आहे की एक क्यूब आहे आणि हा दुसरा क्यूब आहे, याची पॅकिंग इफिशियन्सी 9% आहे, याची पॅकिंग इफिशियन्सी 40% आहे. म्हणजे सिंपल तुम्हाला एवढं कळतं की यामध्ये जास्ती स्पेस ऍटम बसलेले आहे, ह्या क्यूब मध्ये जो मॅक्झिमम स्पेस आहे तो ऍटम भरलेला आहे आणि इथला 40% फक्त ऍटमने भरला. तर तुम्ही जेव्हा अशा प्रकारचा जो युनिट सेल ज्या पदार्थाचा आहे त्यामध्ये एअर कमी आहे, म्हणजे तो काय असणार आहे, त्याची स्ट्रेंथ चांगली असणार आहे, त्याची रिजिडिटी चांगली असणार, त्या स्पेस कमी आहे ना. हो. आता हे क्यूब्स एकावरती एक ठेवायचे आणि तुमचं काय बनणार, रॉड बनणार आहे. तर जेव्हा हे क्यूब एकामेकावरती बसतील तर टोटल जो तो क्रिस्टल मोठा तयार होईल ना, त्याच्यामध्ये एअरची स्पेस फक्त 10% म्हणजे टोटल 10% असेल. त्यामुळे काय होईल, जो क्रिस्टल तयार होईल हा स्ट्रॉंग तयार होईल. समजतंय? आणि या 40% वाला जो क्यूब आहे, ह्या 40%च्या क्यूब मध्ये हा जेव्हा क्यूब एकावरती एक बसेल आणि मोठं एक काहीतरी स्ट्रक्चर तयार करेल, क्रिस्टल तयार करेल, त्या क्रिस्टल मध्ये काय होईल की त्याच्यातच 40% आहे, म्हणजे त्या टोटल क्रिस्टल मध्ये 40% एअर आहे. त्यामुळे त्याची स्ट्रेंथ ही कशावरनं ठरते, त्याच्या पॅकिंग इफिशियन्सी वरनं. जेवढी पॅकिंग इफिशियन्सी मध्ये ऍटम जेवढे बसलेले असतात, इफिशियन्सी चांगली, तेवढं त्या क्रिस्टलची स्ट्रेंथ चांगली. कळतंय? हो. पॉइंट करतोय आपण पॅकिंग का शिकतो आहोत, तर आपल्याला जाणून घ्यायचंय की त्या क्यूब मध्ये किती पर्सेंटची जागा ही त्या ऍटमने ऑक्युपाय केलेली असते. तर चलो आपण पुढे जाऊ आता. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे ऍटमने किती तिथे जागा घेतलेली आहे. तर आपल्याला ते शोधण्यासाठी पॅकिंग इफिशियन्सी मध्ये आपल्याला एक एक स्ट्रक्चर शोधावं लागेल. व्हिडिओ चालू झालाय का? ओके, पुढे जातोय, तो स्लो व्हिडिओ आहे. हे बघा, तर आता आपण पॅकिंग इफिशियन्सी कोणाची बघतोय बघा, सिंपल क्युबिक. सिंपल क्युबिक लॅटिस. सिंपल क्युबिक लॅटिस म्हणजे समजतो ना, एससी, आपण त्याला एससी काय म्हणतो, युनिट सेल म्हणतो. तुम्हाला आतापर्यंत मी 4 वेळा रिपीट केलाय. एससी काय असतो, बीसी काय असतो आणि एफसीसी काय असतो. समजलं? हो. सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर क्युबिक आणि फेस सेंटर क्युबिक. आठवताय डायग्राम? हो. प्रतीक्षा? हॅलो प्रतीक्षा? हा सर, एससी, ऐकू येत आहे. बीसी आणि एफसीसी, यामध्ये मी सांगितलं होतं यामध्ये किती ऍटम असतात शिकवले होते, 1, 2 आणि किती, 4 4. लर्न करायला सांगितले होते. तर लक्षात ठेवायचं, हे डोक्यात बसून घ्या. जेव्हा मी एससी म्हणजे सिंपल क्युबिक म्हणेल तेव्हा 1 ऍटम म्हणायचा, बीसी म्हणेल तेव्हा 2 म्हणायचा, एफसी म्हणेल तेव्हा 4 म्हणायचा. त्याचं रिलेव्हन्स आपल्याला इथे युज करायचंय आणि तोच महत्वाचा पॉईंट तुम्हाला सीईटीला किंवा जे जेईला टार्गेट करतात, मोस्टली जेई नीट, त्यांना टार्गेटला महत्वाचा आहे. तर हे आधी लर्न पाहिजे की सिंपल क्युबिक मध्ये ह्या क्यूब मध्ये एकच ऍटम असतो, बीसी मध्ये 2 ऍटम असतात आणि एफसीसी मध्ये 4 ऍटम असतात. तर आपण त्यातला फर्स्ट टाईप बघतोय, त्याला एससी म्हणतो, त्याला सिंपल क्युबिक म्हणतात. लॅटिस म्हणजे काय, तर लॅटिस म्हणजे तो क्यूब. ठीक आहे, तर सिंपल क्युबिकच्या गप्पा करतोय आपण आणि आपल्याला शोधायचंय की त्या सिंपल क्युबिक मध्ये किती स्पेस ही ऍटमने ऑक्युपाय केलेली असते. हा आपला टार्गेट आहे. तर टार्गेटला आपण बघू आता सिंपल क्युबिक दिसतो कसा. इथे एक अॅनिमेशन दिलाय आणि ऍक्च्युअली ते मला आवडलं म्हणून हे बघा, अशा प्रकारे सिंपल क्युबिक असतो. काही डाऊट आहे कोणाला? असतो ना असा? हो सर. त्याला 8 कॉर्नर्स असतात क्यूबला आणि 8 कॉर्नर्सला 8 ऍटम असतात. परंतु आपण असा सिंपल क्यूब नाही मानत. आपला क्यूब कसा असतो, सेंटरचे पॉईंट आपण जॉईन करतो आणि क्यूब तयार करतो. हा एक्स्ट्रा पोर्शन असतो, आठवतंय ना? आपला ऍक्च्युअल पोर्शन हा असतो, याला आपण क्यूब म्हणतो.
यात जे असणार आहे त्याला आपलं सिंपल क्यूब म्हणतो. बाहेरच्या पोर्शनला आपण क्यूब म्हणत नाही. ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की ते ऍटम कसे एकमेकाला कनेक्ट झालेले आहेत. हे ऍक्च्युली स्ट्रक्चर असं असतं, पण आपल्याला स्टडी करायचंय फक्त हे स्ट्रक्चर, म्हणजे येलो करतोय ते. कारण आपण सेंटरचे पॉइंट जॉईन करणार आणि जो क्यूब तयार करणार त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतोय. समजतंय ना? इथे कोणाला डाऊट आहे? कोणी काही डाऊट आहे कोणाला की मी क्यूब बद्दल काय, क्यूब म्हणजे काय असतो? त्या ऍटमचा जो सेंटर पॉइंट असतो, ते तुमच्याकडे किती सेंटर पॉइंट तयार होतील मग? 8, कारण क्यूबला 8 कॉर्नर्स असतात. तर ते 8 कॉर्नर जॉईन करायचे आणि ते बाहेरचा जो मी हा येलो रेड कलरचा पॅच आहे तो उडवून टाकायचा. हा, आणि हा रेड कलरचा पोर्शन उडवल्यानंतर एक क्यूब तयार होतो, त्याला आपण सिंपल क्युबिक म्हणतो. हा सिंपल क्युबिक नसतो. का नसतो? कारण याच्यामध्ये काही एक्स्ट्रा इथले आयटम असतात. तर चला पुढे जाऊ आता आपण. तर याला एससी स्ट्रक्चर म्हणतात किंवा सिंपल क्युबिक स्ट्रक्चर म्हणतात. तो अशा प्रकारे टुरीत दिसणार तुम्हाला, आणि हे इथे लिहिलेलं आहे दिसतंय. हे तर तुम्हाला पाठ करायला सांगितलंय. काय सांगितलं होतं? द नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल, म्हणजे एका युनिट सेल मध्ये सिंपल क्युबिक मध्ये एकच ऍटम असतो. पुन्हा रिपीट करतो, सिंपल क्यूब मध्ये म्हणजे अशा स्ट्रक्चर मध्ये एका युनिट सेल मध्ये किती ऍटम असतं? फक्त एक, म्हणजे Sc इज इक्वल टू 1. समजलं? ऍटम. डाऊट आहे कोणाला? नाही. पुढं आता आपण हा Sc, तर आता याच्यामध्ये आपण बघणार की एकच ऍटम असतो आणि त्या ऍटमला हे बघा, आता आपण क्यूब जेव्हा कन्सिडर करतो तर तेव्हा त्याला क्यूबला आपण अशा प्रकारे कन्सिडर करतो. हा क्यूब आहे, ठीक आहे, आणि हा त्यातला एक ऍटम आहे. तर या ऍटम कसा ऍक्च्युली सर्क्युलर असतो, म्हणून त्याला आपण स्पियर म्हणतो. आता हा ऍटम होलो असतो का? नाही. तर त्याला आपण इथे स्पियर म्हणतो. तर हा एक स्पियर आहे आणि त्या एक स्पियरला आपण एका ऍटमला आपण एक स्पियर म्हणतो आणि त्याचा आपण काय करतोय? व्हॉल्यूम काढतोय. काय काढतोय? व्हॉल्यूम. आता तुम्ही जेव्हा 10th चा क्लास शिकला असाल तेव्हा तुम्हाला ते शिकवलं असेल दी व्हॉल्यूम ऑफ स्पियर. आठवत आहे? हो हो सर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर हा एक कन्सेप्ट तुम्ही 10 मध्ये शिकला असाल. तर त्याच आपण थोडं युटिलाइज करू, स्लोली पुढे जाऊ आपण. तर 10च्या बुक मध्ये असं दिलेलं असतं की एक स्पियर असेल, असा एक स्पियर असेल, त्याचा व्हॉल्यूम जर असा भरीव असतो ना स्पियर, म्हणजे तुम्ही बॉल पकडा, जो भरीव गोळा असतो ना, म्हणजे लोखंडाचा वगैरे, तो भरीव गोळा असतो त्याला स्पियर म्हणतात. त्या स्पियरचा जर तुम्हाला व्हॉल्यूम काढायचं असेल तर मॅथमॅटिकल हा फॉर्म्युला आहे, 4/3 पाय आर क्यूब. पायची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, 3.14 असतं. आणि आर म्हणजे काय? रेडियस ऑफ द स्पियर. या स्पियरचा जो रेडियस असतो तो आर असतो. पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, 4/3 कॉन्स्टंट असते. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला आर माहिती असेल तर कोणत्याही स्पियरचा व्हॉल्यूम काढता येतो. आणि इथे आपल्याला कोणत्या स्पियरचा व्हॉल्यूम काढायचा आहे तर ऍटम ऍक्च्युली एक स्पियर असतो. त्यामुळे ऍटमचा व्हॉल्यूम काढण्यासाठी आपण हाच फॉर्म्युला युज करतो. तर हा तुमच्या 10च्या बुक मध्ये फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तर लर्न करायचा. चलो पुढे जाऊ. आता मला सांगा की जेव्हा आपण हा ए दाखवलाय तो ए काय आहे बघा. ए ला आपण ह्या चॅप्टर मध्ये एज म्हणतो. काय म्हणतो? एज. एज समजतं ना? एज म्हणजे बाजू. तर आपल्याला हा जो क्यूब फॉर्म होणार आहे, या क्यूबची जर तुम्हाला एज काढायची असेल तर ही ए म्हणजे एज तुम्ही कन्सिडर करा ना. हा ए काय आहे? त्याचा एज आहे. ऍक्च्युली तो क्यूब असा दिसेल आणि ही काय त्याची एज आहे. याला काय म्हणा तुम्ही? ए, एज. ही एज आहे. तर ती आपण एज अशा प्रकारे दाखवू, ठीक आहे. तर कोणाला डाऊट आहे का? या क्यूबची साईड अशी एवढी आहे. आता जर तुम्हाला म्हटलं की ही ए किती असणार आहे, या ए ची व्हॅल्यू काय असणार आहे, तुम्हाला माहिती की हा आर आहे, हा आर आहे, हा खाली आरच आहे ना, एकच ऍटम आहे ना. तर हा स्पियर आहे, त्याची रेडियस आर आहे, वरच्या स्पियरची रेडियस आर आहे. आणि आपल्याला बघून चांगलं कळतंय ए म्हणजे काय आहे, हा आर आणि हा आर, म्हणजे ए इज इक्वल टू टॉईस आर आहे. सिंपल समजायला काही अवघड नाहीये. हे बघा, हा एक स्पियर आहे, हा एक स्पियर आहे, आणि त्यांच्या सेंटरचा डिस्टन्सला आपण ए म्हणतोय. म्हणजे याची रेडियस आणि याची रेडियस म्हणजे ए इज इक्वल टू 2r आहे. दोघे रेडियस एकत्र केल्या की आपल्याला ए चं डिस्टन्स मिळतं. करताय एवढं? हो हॅलो. हो सर कळलं. हे बघा, कोणाला समजत नाही काय चाललंय तर बाकीचे कार्यकर्ते, प्रतीक्षा, समजतंय सर. ठीक आहे. हे बघा, मग तुम्हाला माईक ऑफ करा.
हे बघा, सिंपल क्युबिक लॅटिस बद्दल जेव्हा तुम्हाला कोणी विचारणार की तुम्हाला एमपीएससी काढायची आहे, तर आधी ही डायग्राम काढावं लागेल की अशा प्रकारे तुम्हाला एक क्यूब दाखवावं लागणार. ठीक आहे. क्यूब मध्ये तुम्ही म्हणणार की त्या एका एका ऍटमचा आपण दुसऱ्या भाषेमध्ये स्पियर म्हणतो, त्याचं व्हॉल्यूम काढून घ्या. तर तो व्हॉल्यूम असतो 4/3 पाय क्यूब, कारण प्रत्येक स्पियरला स्वतःची रेडियस असते. नंतर सेकंड पॉइंट असतो की ए काय असतो, तर ए हा आपल्या क्यूबची एक साइड असते, त्याला आपण एज म्हणतो. आणि ती जर नीट बघितलं तर दोन स्पियरला एकत्र करून ती एज तयार होते. म्हणजे इथली रेडियस आणि इथली रेडियस हे दोघांना प्लस केलं तर तुम्हाला ट्वाइस आर ही काय मिळते, या क्यूबची रेडियस मिळते. म्हणून ए इज इक्वल टू धिस आर प्लस धिस आर, त्याला म्हणतो ट्वाइस आर. चला पुढे जाऊ. हे बघा, ती आर आहे, तर त्याच्यामुळे तिथला एक आर आणि खालचा एक आर याला क्लब करून काय तयार होणार, हे बघा, इथला एक आर आणि इथला, हे दोघे आर एकत्र येतात आणि ट्वाइस आर काय होते, एक एज तयार होते क्यूबची. आपण ह्या डॅश क्यूबला फोकस करतोय. चला पुढे जाऊ. आता आता आपल्याला बघायचं आहे की ह्या युनिट सेलचं व्हॉल्यूम किती आहे. आता बघा, हा क्यूब तुम्हाला डोळ्याने दिसतोय, हा क्यूब आहे. तो 2D मध्ये नका बघू, त्याला 3D मध्ये बघा. त्याला असं बघा, त्याची ही साईड ए आहे. ठीक आहे. प्रत्येक साईड त्याची एच आहे. तर प्रत्येक साईड ए आहे आणि त्याचं एक क्यूब आहे. तर तुम्हाला 10 मध्ये ते शिकवलं गेलं असतं की स्पियरचा व्हॉल्यूम असा असतो आणि क्यूबचा काय असतो, क्यूबचा व्हॉल्यूम कधीही ए क्यूब असतो. काय असतो, ए क्यूब. म्हणजे प्रत्येक त्याची कोणतीही साईड एक घ्यायची, तिला काय करायचं, क्यूब घ्यायचा. म्हणजे एक जर तुमच्याकडे साईड असेल 3 असेल, ए इज इक्वल टू 3 असेल, तर त्या 3 चा क्यूब करायचा. जे आन्सर येईल ते त्या ह्या पूर्ण बॉक्सचं काय असेल, व्हॉल्यूम असेल. तर क्यूबचं व्हॉल्यूम काढणं एकदम सोपं असतं. त्या क्यूबची फक्त तुम्हाला साईड माहिती असायला हवी आणि त्याचा क्यूब करायचा. मग आपला हा जो युनिट सेल आहे याचा आपण फोकस करतो. याची साईड जेव्हा आपल्याला मिळून जाते तेव्हा त्याचा फक्त क्यूब करायचा. मग आपल्याला समजतं की यामध्ये किती जागा आहे. त्याची जागा कशी काढायची, त्याला फक्त क्यूब करायची. ठीक आहे. तर त्याला आपण क्यूब करू आणि पुढे कंटिन्यू करू. तर आपल्याला माहिती आहे, मग आता आपल्याला हेही माहिती पडलं की काय माहिती पडलं, हा एकच आपल्याला कळालं की व्हॉल्यूमचा ह्या इथली स्पेस किती आहे, ही ए क्यूब असते. पण तुम्हाला ए ऑलरेडी तुम्ही सर्च करून ठेवला ना. ए म्हणजे काय असतो, 2r असतो. मग तुम्ही ए क्यूबच्या जागी काय लिहिणार, 2r चा क्यूब असं लिहू शकता तुम्ही. मग ए क्यूब इज इक्वल टू काय आन्सर आलं, 2r क्यूब. आता 2r क्यूब म्हणजे काय असतं, मॅथ तर प्रत्येकाला चांगलं येतं. 2r आणि क्यूब कसं करतात, या बाहेरच्या संख्येने दोघांना काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे क्यूब अँड आर चा क्यूब. आता आर चा क्यूब तर आपल्याला आर माहिती ना, आर माहित नाही, त्यामुळे आपण आर च्या क्यूबला आर क्यूब लिहिणार. पण 2 चा क्यूब हा प्रत्येकाला काढता येतो. 2 इंटू 2 इंटू 2 किती येणार आन्सर, 8. 8r क्यूब. तर आन्सर तुमचं येणार 8r क्यूब. म्हणजे ह्या क्यूबची जी साईड होती तिचं आन्सर आलं 8r क्यूब. कळालं. म्हणजे आपण जो क्यूबचा जो अभ्यास करतो आहोत, स्टडी करतो, त्याच्यातलं ए ची व्हॅल्यू आता आली 8r क्यूब. आणि हे व्हॅल्यू तुम्हाला जसे तसे पुढे पाठ करायच्या आहेत. तुम्हाला डेरिव्हेशन पेपरला विचारलं जाईल, नाही जाईल, शक्यतो विचारलं जात नाही. तुम्हाला पण ते माहिती असलं पाहिजे, हे पेपरला विचारलं जात नाही. चला पुढचं पॉइंट. आता आपण एज काढली आहे. आता पॅकिंग इफिशियन्सी काय, तो फॉर्म्युला पॅकिंग इफिशियन्सी लक्षात ठेवा काय असतो. अरे लिहितो आहे, व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हे बघा, इफिशियन्सी कोणत्याही गोष्टीची असते. आतापर्यंत तुम्ही भरपूर इफिशियन्सी ऐकल्या असतील, ऐकल्यात का. कधीही इफिशियन्सी काय असते, आउटपुट अपॉन इनपुट. हा फॉर्म्युला तर ऐकला असेल ना. कोणत्याही गोष्टीची इफिशियन्सी कशी काढतात, त्या गोष्टीला इनपुट किती दिलं आणि त्याने आउटपुट किती दिलं. म्हणजे एक्झाम्पल, एक गोष्ट आहे, तिला तुम्ही 10 रुपये दिलेत आणि ती गोष्ट 5 रुपये खर्च केलेत. मग त्याची इफिशियन्सी काय म्हणू आपण, 50% आहे. 10 रुपये दिले आणि त्याची कॅपॅसिटी 5 रुपये खर्च करायची आहे. किंवा एक माणूस आहे, त्याला 10 रुपये दिल्यावर तो 10 रुपये खर्च करतो, म्हणजे त्याची इफिशियन्सी 1 आहे. 1 इंटू 100 म्हणजे काय, 100% इफिशियंट माणूस आहे. तर याला जनरली इफिशियन्सी आपण म्हणतो. म्हणजेच काय, आता पॅकिंग इफिशियन्सी तर काढायची, पॅकिंगची काढायची. पॅकिंग म्हणजे काय, तर आपल्याला शोधायचं आहे की त्या एक
आपल्याला हे माहिती आहे की ह्या टोटल क्यूबचा व्हॉल्यूम काय, ह्या क्यूबचा व्हॉल्यूम किती आहे आपण काढून ठेवलाय. टोटल क्यूबचा व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे, तो म्हणजे किती, हा इथे 8 क्यूब. आणि आपल्याला माहिती आहे की सिंपल क्युबिक मध्ये एकच ऍटम असतो आणि एका ऍटमचा व्हॉल्यूम हा असतो. पुन्हा सांगतो, ह्या टोटल सिस्टीम मध्ये किती बसतं ते आपल्याला माहिती आहे, बॉटमला लिहून घ्या. म्हणजे ह्या टोटल क्यूबचा व्हॉल्यूम इथे आहे, त्यामध्ये पण ऍक्च्युली किती कोण बसलाय, एकच ऍटम बसलाय. आता एका ऍटमचा व्हॉल्यूम किती हा आहे, मग त्याला लिहून घ्या. म्हणजे टोटल एवढी जागा आहे, त्यामधली फक्त एवढीच जागा युज झाली. आणि तेच तर आपल्याला काढायचं की किती जागा ऍटमने खाल्ली आहे. समजत आहे, लॉजिक समजतंय काय बोलतोय. हॅलो, हो सर. सर हे बघा मला सांग, हे बघा पुन्हा एकदा रिपीट करतो. काय आहे की आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. पॅकिंग इफिशियन्सीचा अर्थ काय होतो तो आधी समजून घ्या. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय की एक क्यूब, आपण सिंपल क्युबिकला घेऊ, एक क्यूब असतो, त्या क्यूब मध्ये किती स्पेस होती तर ती आपण इथे काढली, एवढी स्पेस आहे. एक क्यूब आहे, त्याच्यामध्ये एवढा व्हॉल्यूम आहे, म्हणजे एवढी इथे जागा आहे. व्हॉल्यूम म्हणजे जागा. पण त्या सिंपल क्युबिक मध्ये तुम्हाला चांगलं माहितीये, सिंपल क्युबिक मध्ये कधीही एकच ऍटम असतो. ते एका ऍटम किती जागा घेतो तर तो ऍटम त्याच्या व्हॉल्यूम एवढी जागा घेतो, व्हॉल्यूम म्हणजे जागा. मग जर एक जागा एवढी आहे, त्याच्यामध्ये जर एक ऍटम एवढी जागा घेतो, तर पर्सेंटेज काढायचं असेल तर कसं काढणार तुम्ही, दिस वन ऍटमचं व्हॉल्यूम अपॉन टोटल व्हॉल्यूम. मग तुम्ही वन ऍटमचं व्हॉल्यूम अपॉन टोटल व्हॉल्यूम करा, तुम्हाला त्याची पॅकिंग इफिशियन्सी मिळून जाणार. मग इथे लिहायचं टोटल आपला क्यूबचा युनिट सेलचं व्हॉल्यूम किती आहे, एका युनिट सेलचं व्हॉल्यूम किती आहे, आणि आन्सर काढायचं. मग आपण आन्सर इथे काढतो बघा. त्याला 100% का, कारण ती इफिशियन्सी आहे. तर फॉर्म्युला लिहायचा टोटल युनिट सेलचं व्हॉल्यूम आणि एका ऍटमचं व्हॉल्यूम. एका ऍटमचं व्हॉल्यूम वरतून घ्यायचा, टोटल व्हॉल्यूम खालून घ्यायचा, त्याला 100 न मल्टिप्लाय करायचं. मग तुम्हाला माहिती ते RR वगैरे जातील आणि तुमचा आन्सर येईल 6. आणि 6चा आन्सर तुम्ही काढाल. का बघू बरं, इथे काढलाय का, काढलेला आहे. तर इथे कळालं आपल्याला 56 त्या म्हणजे हा एक ऍटम ह्या युनिट सेल मध्ये 50% ची जागा काय करतो, म्हणजे या युनिट सेलची एफिशियन्सी 2%. म्हणजेच काय, थोडस रिकॅप करा जरा, म्हणजे तुम्हाला पुन्हा काय करतोय ते आपण समजेल. इथे बघा सिंपल क्युबिक युनिट सेल दिसतोय, जो की दिसायला असा होता. ज्याला फ्लॅट केलं की तो असा दिसतो. याचा कोऑर्डिनेशन नंबर बघा 4 आहे. आणि तो असा दिसतो बघा, त्याच्या फक्त कॉर्नरला ऍटम असतो. कळालं, सिंपल क्युबिक असा दिसतो, तो असा कट केल्यानंतर असा दिसतो. आता बॉडी सेंटर क्युबिक, बॉडी सेंटर म्हणजे कोणता, तर त्याच्या सेंटर मध्ये एक ऍटम असतो आणि तो अशा प्रकारे दिसतो. कळतंय, पुढे जाऊ. आणि पुढचं आहे फेस सेंटर. फेस सेंटर म्हणजे कोणता, की हे त्याच्या साइड मध्ये काय असतात, ऍटम असतात. साइड वॉल मध्ये, त्याच्या कशामध्ये असतात, वॉल मध्ये ऍटम असतात. कळालं, महत्वाच्या गोष्टी कळाल्या. पुन्हा रिपीट करतो. एक असतं सिंपल, की ज्याच्या सेंटर मध्ये काही नसतं, ज्याच्या सेंटर मध्ये एक ऍटम वाढतो त्याला बॉडी सेंटर म्हणतात. आणि पुन्हा ज्याच्या सेंटर मध्ये नाही, त्याच्या वॉल मध्ये जेव्हा वाढतात ऍटम, त्याला म्हणायचं फेस सेंटर. एवढं कळालं का, त्याला पुढे जाऊ. ते कळाल्यानंतर आपण जेव्हा पॅकिंग मध्ये येतो, तेव्हा पॅकिंग मध्ये बघायचं की हे बघा, आता हे SCP स्ट्रक्चर आहे, हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. ही डायग्राम तुम्हाला चांगल्या प्रकारे मी एक्सप्लेन केली होती, आठवा. ही डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन केली होती. हेक्सागोनल क्लोज पॅक काय असतं, काय सांगितलं होतं, खाली ए लेअर असतो, त्याच्यामध्ये बी लेअर असतो, वरती ए लेअर असतो. आठवत आहे, ए लेअर खाली, बी लेअर मध्ये, ए लेअर वरती.
आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर तयार होतं. त्याला हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर म्हणतात. म्हणजे खाली एक ॲटम, वरती एक ॲटम, त्याच्यावरती एक ॲटम, असं एससीपी लेक्चर एक स्ट्रक्चर तयार होतं. आणि हे एससीपी स्ट्रक्चर ऍक्च्युअली दिसायला कसं असतं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, आपण ह्या बुक मधनं बघू जरा. आता तुमच्या बुक मध्ये असं आहे बघा, सिंपल क्युबिक म्हणजे काय असा दिसतो. आता हे तर तुम्हाला माहिती आहे कसं दिसतो. तर हा असा दिसतो, त्याची साईड ए ही आहे आणि त्याची पॅकिंग डेन्सिटी बघा इथे दिली 52%. दिसतंय आपण कसं काढलंय तुम्हाला, तर तो असा दिसतो. नंतर आपण आता दुसऱ्या पॉइंटवर जात होतो, तो म्हणजे कोणता, फेस सेंटर. हा फेस सेंटर आहे, हा घेतो तुम्ही. फेस सेंटर हा तुम्हाला तोही ऑलरेडी माहिती आहे. त्याला हेक्सागोनल क्लोज पॅकही म्हणतात किंवा फेस सेंटरही म्हणतात किंवा सेंटर क्युबिक स्ट्रक्चर सीसीसी स्ट्रक्चर म्हणतात. सीसीसी किंवा एफसीसी त्याला काही म्हणतात. तर त्यांच्यामध्ये काय होतं की बॉडीच्या वॉलमध्ये काय असतात, ऍटम असतात. हे स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला, 10 वेळा रिपीट केलं मी. आणि त्या स्ट्रक्चरलाच म्हणतात सेंटर क्युबिक स्ट्रक्चर किंवा काय म्हणतात, फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे याच्यात 4 ॲटम असतात, यामध्ये 2 ॲटम असतात, यामध्ये 1 ॲटम असतं. हे तुम्हाला माहिती आहे. कुणाला माहित नाही, तिचं सिंपल मध्ये 1 ॲटम असतो. मी डायग्राम पहिल्यांदा बघतोय किंवा सर ही पहिल्यांदा डायग्राम बघतोय. ऑलरेडी तुम्ही डायग्राम बघितले. तुम्हाला कन्फ्युजन काय माहितीये का, फेस सेंटर ऐवजी मी काय म्हटलं, फेस सेंटर क्युबिक. तर लक्षात ठेवायचं सेंटर, सीसी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर म्हणजे सेंटर क्युबिक स्ट्रक्चर हे एफसीसी स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, तर आपण एफसीसी स्ट्रक्चर बघतो आहोत. तर इथे काय डाऊट आहे का ह्या स्ट्रक्चर मध्ये, बुक मधल्या. हे बघा काय केलं इथे, चला बुक मधनं बघू आता. हा सिंपल क्युबिक स्ट्रक्चर आहे. त्याचे वॉल मधले हे कट झालेले आहेत. या क्यूबला आपण एका साईडला आपण ए म्हटलं आहे. आणि हा जो ऍटम आहे त्याचा एक व्हॉल्यूम आपण कन्सिडर केलाय. तर बघा एका ऍटमचा जो व्हॉल्यूम असतो तो 4/3 पायर क्यूब असतो ह्या एका ऍटमचा. आणि ह्या स्ट्रक्चर मध्ये एकच ऍटम असतो आपल्याला माहिती आहे. म्हणून त्या ऍटमचा आपण व्हॉल्यूम काढून घेतला 4r³. आपल्याला ही ए साईड काढायची होती. तर बघा हा आर आणि हा आर दिसतोय ना. हे बघा हा आर आहे आणि हा आर आहे, याला आर आर म्हणजे हा आर प्लस हा आर, इथे 2r होतात. म्हणून याचा आर आणि याचा आर, याच्यामुळे ह्या ए ची व्हॅल्यू होते ट्वाइस आर. तर आपण ही ट्वाइस आर घेतली. आणि या क्यूबचा जर व्हॉल्यूम काढायचा असेल तर मग ए क्यूब करावा लागतो. मग ए म्हणजे 2r, तर ए क्यूब म्हणजे काय, 8r³. मग तुम्हाला 8r³ हा कशाचा व्हॉल्यूम मिळाला, ह्या टोटल डब्याचा. आणि त्यात एका ऍटमचा व्हॉल्यूम किती मिळाला, 4r³. मग आपण काय केलं, सिंपल गोष्ट आहे, हे टोटल अपॉन हे केलं, काय केलं, हे 4r³ अपॉन 8r³. आन्सर आपल्याला 52.4. कळालं. सेम फॉर्म्युला आहे, फक्त जास्त लिहिलेलं आहे. ते आपण शॉर्टकट मध्ये, व्हिडिओ मध्ये शॉर्टकट मध्ये दिलाय. आता तुम्हाला इथे 52.4 8r³ आलं. मग तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये व्हॅकंट स्पेस किती. मग लक्षात ठेवायचं 100 मायनस हे 52 करायचं आणि म्हणायचं एम्प्टी स्पेस इज 47.6. त्यामध्ये एवढी एम्प्टी स्पेस असते आणि तिथे लुजली बॉन्डेड काय असते, एवढी स्पेस असते. आता हा पॉईंट संपल्यावरती त्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली एक पॉईंट दिला नव्हता, इथे दिलाय की इथे सांगितलंय की ह्या जो क्यूब आहे याची डेन्सिटी सांगा किती असते या क्यूबची. कोणत्या, सिंपल क्युबिक क्यूबची डेन्सिटी सांगा. मग डेन्सिटीचा एकच फॉर्म्युला असतो. डेन्सिटी काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. याला म्हणतात मास अपॉन व्हॉल्यूम. हे मास आहे, व्हॉल्यूम आहे. मग तुम्हाला आधी या क्यूबचा काय करावं लागेल, मास काढावं लागेल, या क्यूबचं व्हॉल्यूम लागेल. क्यूबचं व्हॉल्यूम तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, काय असतो क्यूबचं व्हॉल्यूम. हॅलो, 8r³. हे बघा ह्या क्यूबचं व्हॉल्यूम माहिती तुम्हाला 8r³. आणि मास ऑफ युनिट सेल माहिती आहे तुम्हाला, एका ऍटमचं तुम्हाला मास दिलेलं असतं. आणि त्या यामध्ये किती, मला ह्या क्यूब मध्ये किती ऍटम आहे, एक ऍटम. आणि तुम्हाला त्या ऍटमचं मास दिलेलं असतं. ऍटम चेंज होतात ना, तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं असेल, एक सिंपल क्युबिक सेल आहे, तर एका ऍटमचं मास 10 आहे असं दिलेलं असेल तुम्हाला. आणि व्हॉल्यूम काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे या क्यूबचं व्हॉल्यूम काय आहे, 8r³. त्याची रेडियस तुम्हाला दिलेली असेल, डायरेक्टली डेन्सिटी काढायचं.
तर सिम्पल प्रॉब्लेम आहे. कळलं? तर तुम्हाला ह्या टॉपिक मधनं काय विचारलं जाईल हे गोष्ट डेरिव्हेशन नाही विचारला, तुम्हाला डायरेक्टली माहिती पाहिजे की एक याची रेडियस काय असते. हे बघा, तुम्हाला इथून टॉपिक कसं विचारला जाईल की सिंपल क्युबिकची पॅकिंग इफिशियन्सी किती आहे, हा फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन विचारला जाईल की ह्या सिंपल क्युबिक मध्ये व्हॅकंट स्पेस किती असते, तर सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन असं विचारलं जाईल की तुम्हाला दिलं जाईल की ह्या क्यूबची ए काढा, एज काढा. आणि त्या एज काढण्यासाठी तुम्हाला इथे काही पॅरामीटर दिले जातील, मग तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. कोणता फॉर्म्युला? हा फॉर्म्युला 4/3 पायर क्यूबचा तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर आपण ते प्रॉब्लेम मध्ये बघू. सध्या फक्त फॉर्म्युला लर्न करा, तुम्हाला याच्यात डेरिव्हेशन विचारलं जात नाही. तर चला नेक्स्ट बघू. मग बॉडी सेंटर बघायचं का फेस सेंटर बघायचं, सांगा तुम्हाला कोणतं सेंटर बघायचं आहे. हे बघू, बॉडी सेंटर क्रिस्टल बघू. आता बॉडी सेंटर क्रिस्टल म्हणजे आता मला वाटतं तुम्ही हा बघितलेला क्रिस्टल आहे. त्या मागच्या सिंपल मध्ये फक्त सेंटरला एक ऍटम ठेवा, मग तुमचं तयार होतो बॉडीच्या सेंटर मध्ये असलेला युनिट सेल. यामध्ये किती ऍटम बसतात माहितीये? किती ऍटम बसतात? 2 ऍटम बसतात, हे तुम्हाला माहिती. मग आता आपण आपल्याला इथे शोधायचं काय आहे की त्यामध्ये किती पर्सेंटेज ऍटम बसलेला आहे, पर्सेंटेज शोधायचं आहे. मागच्या तुम्हाला माहिती की मागच्याची इफिशियन्सी 52 होती, याच्यामध्ये ऑलरेडी एक ऍटम वाढलाय मध्ये, म्हणजे या 52 पेक्षा समथिंग एक्स्ट्रा इफिशियन्सी याची असणार आहे. तर ते 52 पेक्षा किती जास्त ते आपण कॅल्क्युलेट करून आता काढू. मग ते काढण्यासाठी आपल्याला काय अझम्पशन करावं लागतील, ते म्हणजे काय, तर आपण काय करायचं, तिथे ट्रायंगल काढायचं आहे. सॉरी, एक AB काय घ्यायची, एक डायगोनल लेंथ घ्यायची. ठीक आहे, AB एक डायगोनल लेंथ आहे आणि AD काय डायगोनल लेंथ आहे. चला, थोडं मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्स ज्याला येत नसेल त्यांनी फोकस करा. हा क्यूब आहे. या क्यूब मध्ये बघा, हा आता हा एक, हे बघा हा क्यूब समजतो ना, हा असा एक क्यूब आहे टोटल आपला. क्यूब मध्ये याला डायगोनल म्हणतात. हा डायगोनल आहे ना, दिसतोय ना, ह्या फेस हा A आणि B काय आहे, हा डायगोनल, त्याला आपण B म्हणू. समजतं? कोणाला काही प्रॉब्लेम आहे सर B ला डायगोनल का म्हणायचं? ती साईड नाही आहे. साईड कोणती आहे? ही साईड आहे, याला साईड म्हणतात. आणि मधला असतो ना तो डायगोनल असतो, तर हा डायगोनल आहे. तर B हा डायगोनल आहे, तो कनेक्ट करतो पॉइंट A ला आणि पॉइंट B ला. प्रश्न असेल तर विचारा. माधवी, काही प्रश्न आहे? B ला डायगोनल का म्हणायचं? नाही सर. ओके, हे बघा, ही A साईड आहे, ही A साईड आहे, ही A साईड आहे, ही A साईड आहे. सर्व साईड A च्या आहेत आणि त्यांच्या मधला जो लाईन असतो त्याला डायगोनल म्हणतात, तो B आहे. कळालं असेल. आता पुन्हा आपण एक डायगोनल बोलला आहे, तो म्हणजे A आणि D मधून, त्या क्यूबच्या मधून एक लाईन जाते आहे, त्याला म्हणायचं लाईन A आणि D. त्याला आपण म्हणू स्मॉल C. त्याला काय म्हणू आपण? स्मॉल C. कळालं? 2 लाईन घेतल्यात मी. हा हे बघा, या सर्व ज्या हा क्यूब आहे ना, हे बघा असा, याच्या या सर्व साईड आहेत ना, सर्व A च्या बनलेल्या आहेत. फक्त त्याच्या A आणि D पॉइंट, बघा ह्या मधून जातोय तो, समोरच्या पॉइंटला जॉईन नाही करतोय मी, त्याच्या मागच्या पॉइंटला जॉईन करतोय. हे बघा, आणि हा इथे असा ट्रायंग्युलर जॉईन करतोय. तर लक्षात ठेवायचं, स्मॉल C आणि स्मॉल B आर द डायगोनल and A is a edge of the cube and this R is a radius of sphere. हा रेडियस ऑफ स्फिअर आहे, एका स्फिअरचा छोटासा रेडियस आहे. मग चांगलं कळतंय तुम्हाला. हा काय आहे, A काढायचंय आपल्याला, तर आपण कसं काढणार, चला विचार करूया. थोडस मॅथ शिकावं लागतं, केमिस्ट्री शिकायची तर बघा, आता ट्रायंगल ABC घ्यायचा. कुठे ट्रायंगल ABC शोधा. ABC अशा प्रकारचा ट्रायंगल कन्सिडर करायचा केला. त्यामध्ये बघा बरं, आता असं होतं का, त्यामध्ये मला जर B स्क्वेअर लिहायचं असेल, पायथागोरस लावायचा असेल, तर मी असं लिहिणार ना, A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. कोणाला काही डाऊट आहे? अशा प्रकारचा बघा हा ट्रायंगल आहे, याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतात. इथे पायथागोरस लावता येतो.
म्हणजे ही जी बाजू असते कर्ण म्हणजे हायपोथेनियस, त्याचा स्क्वेअर काय असतो, या रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरचा समेशन असतो. म्हणजे हे ए स्क्वेअर आणि हे ए स्क्वेअर असं ट्रायंगल आहे बघा. तो बी आहे, हा ए आहे आणि ए. पायथागोरस काय म्हणतो, हा बी स्क्वेअर इक्वल्स टू दिस ए स्क्वेअर प्लस दिस सेकंड ए स्क्वेअर. कोणाला काही डाऊट आहे का पायथागोरस मध्ये, की सर पायथागोरस काय असतो, काय मॅटर असतो? बोला इकडे, शेखर अण्णा बोला. शेखर, हा सर. समजतंय काय चाललंय? हो सर. हे बघा, आवाज बंद कर. हे बघा, मग काय करायचं की आपल्याला क्यूब घेतलाय आपण, क्यूबचं एक साइड बघतोय आपण, त्या साइड मध्ये आपण एक 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 हायपोथिनियस म्हणजे कर्ण घेतलाय मराठीमध्ये, आणि त्याच्या दोन साइड होत्या ए. तर मग आपल्याला लिहिता येतं बी स्क्वेअर कर्णाचा वर्ग हा दोघं बाजूचा काय असतो, वर्ग असतो. दोघं या बाजूच्या साइड असतात, त्यांचा वर्गाची बेरीज असते. मग आपण लिहिलं बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअरला आपण सेमच आहे ना, मग ट्वाईस ए स्क्वेअर लिहून टाकू आपण, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्याला ह्या बी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली ट्वाईस ए स्क्वेअर. असं आपल्याला पहिलं गोष्ट मिळाली. आता पुन्हा एक ट्रायंगल आपल्याला घ्यायचा आहे. कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे आता, नावच गेलं, त्याचं नाव गेलं. ठीक आहे, तर आपण ट्रायंगल डायरेक्टली शोधू. हे बघा, हा सी स्क्वेअर आहे, म्हणजे कोणत्या ट्रायंगलच्या गप्पा होत आहे, हा ए बी आणि कोणता, हा दिसतोय तुम्हाला, हा असं ट्रायंगल. हे बघा दिसतोय ना. हे बघा, हा सी स्क्वेअर इज इक्वल टू हा ए स्क्वेअर आणि हा बी स्क्वेअर. समजतंय, हा राईट अँगल मध्ये आहे. तर हा हायपोथेनस आहे, हा इथे ए स्क्वेअर आहे, हा बी स्क्वेअर आहे आणि हा आपण जोडलेला सी आहे. मग आपण लिहू शकतो सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग आपण लिहिलं सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग आपल्याला माहिती आहे की बी स्क्वेअर ऑलरेडी काढलाय आपण, ट्वाईस ए स्क्वेअर असतो, मग सर्वांना प्लस करून टाकायचे. मग ही बी स्क्वेअरची व्हॅल्यू मागून घ्यायची, त्याला म्हटलं तर ट्वाईस ए स्क्वेअर. आपला ए स्क्वेअर तर तिथे ऑलरेडी होता, मग ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए स्क्वेअर किती झालं, हा ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए स्क्वेअर, वन असतो, वन प्लस टू थ्री, थ्री ए स्क्वेअर. याला काय म्हणायचं, थ्री ए स्क्वेअर. म्हणजे सी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली थ्री ए स्क्वेअर. कोणा डाऊट असेल चला विचारा ते. मग बी स्क्वेअरची व्हॅल्यू होती, हे बी स्क्वेअर इज इक्वल टू होता ट्वाईस ए स्क्वेअर, सी स्क्वेअर मिळाला थ्राईस ए स्क्वेअर. या दोन गोष्टी आपल्याला, हा बोला बोला. अरे काय झालं, कोणाचं काय प्रश्न आहे काय, क्वेश्चन आहे कोणाला, ए बी स्क्वेअर सर कसा काढला, सी स्क्वेअर कसा काढला, नसेल तर पुढे जाऊ. चला पुढं. आता मला सी स्क्वेअर नको आहे, आपल्याला शेवटी काय पाहिजे आहे, ह्या क्यूबचं व्हॉल्युम पाहिजे आहे. आणि मला काय पाहिजे शेवटी, ए साठी चालू, ए मिळाला म्हणजे ए क्यूब मिळाला, म्हणजे ह्या क्यूबचा व्हॉल्युम मिळाला. आपल्याला ए मिळवायचा होता, आपण हे एवढं सर्व खटाटोप कशासाठी करतोय, ए साठी. मग आपण, माईक कोणाचं आहे, माईक बंद करा प्लीज. हॅलो, माईक आहे. अरे सिद्धेश माईक बंद करणार आहे बुवा. तर चला इकडे बघा, आता आपलं काय काय कळालं बघा. इथे आपण सी स्क्वेअर काढला, बी स्क्वेअर काढला, मग सी स्क्वेअरची व्हॅल्यू थ्राईस ए स्क्वेअर आली. मग सी स्क्वेअर इज इक्वल टू थ्राईस ए स्क्वेअर आहे, तर आपल्याला सी ची व्हॅल्यू काय येईल, अंडर रूट ऑफ 3a, बरोबर असं येईल ना. सी स्क्वेअर आहे इज इक्वल टू 3a स्क्वेअर आलं. तर आपल्याला जर याचा स्क्वेअर रूट घ्यायचा असेल, याचा स्क्वेअर काढायचा असेल, तर आपण काय करणार, या 3 ला अंडर रूट टाकणार आणि याचा डबल उडवणार.
म्हणजे थ्राईस ए. तर हा आपला सी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला अंडर रूट ऑफ थ्राईस ए. मग आपल्याला अजून शोधायचं आहे की आपल्याला अजून एक इक्वेशन मिळाला सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ थ्राईस ए. पण आपल्याला सी अजून शोधता येतो का बघू आपण. सी काही अजून असू शकतो का इन टर्म्स ऑफ ए. तर बघा इथे नीट ऍक्च्युली हा एक थोडासा ऍटम असतो, हा टोटल ऍटम असतो आणि थोडासा ऍटम इथे असतो. म्हणजे एवढं डिस्टन्सला आपण आर म्हणू, आरच आहे ना ते, एवढं डिस्टन्स ही काय आर आहे आणि हा होल ऍटम आहे म्हणजे इथे आर आर करता आहे. पुन्हा लिहितो, हे बघा होल ऍटम आहे, त्याच्याकडे 2 रेडियस आहे, इथे एक रेडियस आहे आणि इथे एक रेडियस आहे, याच्या पुढेही एक रेडियस आहे, याच्या इथेही एक रेडियस आहे. आर 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 म्हणजे किती रेडियस झाले टोटल 4r. सी ऍक्च्युली 4r चं समेशन आहे. हे बघा हा एक टोटल ऍटम आहे ना, एका ऍटम मध्ये एका सर्कल मध्ये किती रेडियस असतात 2 रेडियस असतात. याच्या पुढे बघा इथे संपल्यावरती पुन्हा हा एक छोटासा ऍटम आहे, तिथे एक रेडियस आहे, इथे एक रेडियस आहे. तर हा सी म्हणजे ऍक्च्युली ह्या एवढ्या आर चं कॉम्बिनेशन आहे, त्याला सी इज इक्वल टू 4r आपण लिहू शकतो. मग आपण त्याला सी इज इक्वल टू 4r, सी इज इक्वल टू, मग सी इज इक्वल टू 4r आलं म्हणजे आपण असं लिहू शकतो सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3a इज इक्वल टू 4r. आता सी ला उडवून टाकायचं, आपला प्रश्न संपला. a इज इक्वल टू 4r बाय अंडर रूट ऑफ 3. हा मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे मिनिमम 4 वेळा आलेला प्रश्न आहे नीट सीईटी जेई मध्ये. कुठे ते चेक करा. a इक्वल टू अंडर रूट ऑफ 4/3 हा बॉडी सेंटर क्युबिक सेलचं रेडियस किंवा एज काढण्याचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला एक तर रेडियस दिलेली असते किंवा एज दिलेली असते. मोस्टली तुम्हाला एज दिलेली असते आणि रेडियस काढायचं असतं. फॉर्म्युला कळाला, मग ए कसा मिळाला तर आपला, मग आता ए मिळाला म्हणजे आपला प्रश्न संपला. ए मिळाल्यावरती तुम्हाला माहित क्यूबचं व्हॉल्यूम काय असतो, ए क्यूब असतो. क्यूबचा व्हॉल्यूम ए क्यूब असतो. मग 4r बाय अंडर रूट ऑफ 3 याचं करून टाकायचं क्यूब. मग 4 चा क्यूब किती असतो 64, r चा क्यूब किती असतो r क्यूब, अंडर रूट 3 चा क्यूब किती असतो, अंडर रूट 3 म्हणजे काय अंडर रूट 3 अंडर रूट 3 अंडर रूट 3. ज्याला मॅथ चांगला माहिती त्याला अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 याला काय म्हणतात 3 म्हणतात, याला काय म्हणतात 3. मग आन्सर काय येईल 64r क्यूब 3 आणि अंडर रूट ऑफ 3. दिस इज कॉल्ड ॲज अ ए क्यूब. आणि ए क्यूब म्हणजे काय, या टोटल क्यूबचा व्हॉल्यूम. या टोटल क्यूबचा व्हॉल्यूम किती आला मग, हा आला 64r क्यूब 3 अंडर रूट ऑफ 3. आता हा आल्यानंतर आपल्याला शोधायचं आहे की त्या बॉडी सेंटर मध्ये ऍक्च्युली किती असतात माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये 2 ऍटम असतात, कंटेन 2 ऍटम. बॉडी सेंटर टाइप कंटेन 2 ऍटम. मग 2 ऍटम, एका ऍटमचा व्हॉल्यूम किती असतो माहिती आहे आपल्याला 4/3 पायर क्यूब. मग 2 ऍटमचा किती असणार आहे 2 इंटू 4/3 r क्यूब. मग हे कळालं तुम्हाला 2 ऍटम साठीचा व्हॉल्यूम एवढा, टोटल क्यूबचा व्हॉल्यूम एवढा. मग आपलं मागच्या सारखं पॅकिंग इफिशियन्सी काय असणार मग 2 ऍटमचा व्हॉल्यूम अपॉन टोटल क्यूबचा व्हॉल्यूम. आन्सर खरंच आन्सर काय येईल मग तुमचं, हे आन्सर येईल 68.04%. आणि तुम्ही म्हणणार की मग याच्यामध्ये स्पेस किती, मग करायचं 100 मायनस 68, मग तुम्हाला आन्सर येईल 32% ची तिथे स्पेस आहे. 68% तिथे काय आहे 2 ऍटमचा व्हॉल्यूम आहे. म्हणजे ऍक्च्युली इथे काढायचं काय होतं तुम्हाला, फक्त मिळाला की तुमचा ए क्यूब निघतो. आणि तुम्हाला इथे 2 ऍटम माहिती असले बीसी मध्ये 2 ऍटम असतात. मग एका ऍटमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती होता, एका ऍटमचा व्हॉल्यूम हा 4/3 पायर क्यूब असतो. मग ऍटमचा किती होतो, मग हा डिवाइड बाय हे आन्सर करायचं, मागच्या प्रमाणे इफिशियन्सी काढायची. चला प्रश्न विचारा, कोणाला डाऊट आहे. मागचा पॉइंट समजला असेल तर हा पॉइंट इझी आहे. इकडे जांभरे, नाही सर. समजला की नाही ते म्हणतो. हो सर समजलं. इकडे हे बघा कसं आहे, मला माहिती हे जर ऍक्च्युली नाही समजलं तर तुमचा एक प्रॉब्लेम 100% मिस होणार. तर तुम्हाला जर हे समजत नसेल तर याचा आता समजायचं ह्या चॅप्टर मधनं तुमचा सीईटी जेईचा एक प्रश्न हा मिस होणार आहे.
तर एका चॅप्टर मध्ये नाही संपवायचं आपल्याला हे. मी लेट यासाठीच केलं होतं की तुम्हाला ते थोडस वेळ लागेल. तर तुम्ही हा टॉपिक याच्यावरती संपवू शकता. एवढा फॉर्म्युला लर्न करा, तुम्हाला मार्क्स मिळून जातील. एवढं लर्न करा, तुम्हाला मार्क्स मिळून जातील. कधी कधी जर ते फिरवलं गेलं तर मग तुमचे मार्क्स निघून जातील. त्यामुळे टोटल समजून घ्या. बॉडी सेंटर क्युबिक मध्ये 2 ऍटम असतात. एका ऍटमचा व्हॉल्यूम 4/3 पाय क्यूब असतो. मग 2चा किती असणार, तर हा 2 ऍटमचा व्हॉल्यूम असतो. पण पॅकिंग इफिशियन्सी त्या 2 ऍटम अपॉन कोणाचा व्हॉल्यूम असतो, टोटल क्यूबचा. मग टोटल क्यूबचा व्हॉल्यूम हा ए क्यूब असतो. मग एच माहित नाही तर ए क्यूबचा प्रश्न नाही. मग ए काढण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला, अशा प्रकारे मॅनेजमेंट करून हा ए काढावा लागला. हा डायगोनल घ्यावा लागला, हा डायगोनल. म्हणजे ए काढण्यासाठी आपल्याला हे एवढं कवाळा करावा लागला. समजलं. तो ए कसा काढायचा, तो पायथागोरस वरनं काढायचा. मग त्याचा क्यूब करायचा. मग 2 ऍटम घ्यायचे, त्याला ह्याने मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं. आपला आन्सर रेडी. त्यातनं 100 मधनं मायनस करायचं, त्याला म्हणायचं स्पेस एवढी तरी खाली आहे. मग आता सिम्पलचं जे पॅकिंग इफिशियन्सी होती ते 52 होती, याची 68 होती. म्हणजे कोणामध्ये जास्त ऍटम असले आहेत, याच्यामध्ये 2 ऍटम आहेत ना. म्हणजे हे जरा जे मेटल असतं ते स्ट्रॉंग असतात. यांचा हार्डनेस जरा चांगला असतो, कारण यांच्यामध्ये स्पेस कमी ऍटम्स मध्ये. समजतंय तुम्हाला. याच्यामध्ये हवेची पोकळी कमी असते, म्हणजेच याची स्ट्रेंथ चांगली असते. मग तुम्ही सांगा आता की फेस सेंटर साठी जायचं का आज. प्रतीक्षा, हा सर. इकडे वैभव पटेल, वैभव पटेल, तर थांबवायचं आज. चला पुढचं पॉइंट जर शॉर्ट मध्ये बघू, नाही समजलं तर उद्या बघू. हे बघा, आपण पुढचा लास्ट पॉइंट वाला होता चॅप्टरचा लास्ट पॉइंट. त्याचं नाव आहे फेस सेंटर क्युबिक. फेस म्हणजे लक्षात ठेवायचं, मागच्या सारखंच करायचं, फक्त सेंटर मधला ऍटम उडून टाकायचा आणि इथे ऍटम लावायचे. म्हणजे ज्याच्या वॉल मध्ये ऍटम असतात त्यांना म्हणायचं फेस सेंटर. फेस म्हणजे तेच असं एक क्यूब असतो की ज्याच्या वॉल फेस मध्ये ऍटम बसतात, त्याला फेस सेंटर म्हणतात. फेसच्या सेंटर मध्ये बसलेले ऍटम. मग तुम्हाला फेस सेंटर म्हटलं म्हणजे एक पॉइंट आला पाहिजे. तो म्हणजे काय, की फेस सेंटर मध्ये किती ऍटम असतात. ऑब्विसली 4 ऍटम. तर ह्या फेस सेंटर मध्ये 4 ऍटम असतात FCC मध्ये. हे तुमचं आधी पाठ पाहिजे. नंतर मग तुम्हाला माहिती आहे की या मध्ये 4 ऍटम असतात, तर एका ऍटमचा व्हॉल्यूम किती असतो, 4/3 पाय आर क्यूब. बरोबर. 4/3 पाय आर क्यूब. मग 4चा किती असणार आहे, एवढं आन्सर तुम्हाला आता येत आहे. हे बघ काढलेलं आहे तुम्ही. 4 × 4/3 पाय आर क्यूब. तुम्हाला हा आन्सर तर आताही पाठ आहे. पण तुम्हाला हे माहित नाहीये की त्या क्यूबचा व्हॉल्यूम किती आहे. त्या क्यूबचा व्हॉल्यूम काढण्यासाठी तुम्हाला त्या क्यूबची साईड काढावं लागेल. त्याचं नाव ए आहे. ते ए साठीच आपण इथे काहीतरी मॅनेजमेंट करणार आहोत. चला मग ए साठी मॅनेजमेंट काय करू आपण आता, की अशा प्रकारे आपण एक डायग्राम बघू. हा असतो फेस सेंटर क्युबिकचा क्रिस्टल. याच्यामध्ये आपण एक ट्रायंगल घेणार आहोत. आता तुम्हाला इथे माहिती आहे की ही साईड बी आहे, ते आपण कन्सिडर केली आहे. मग बी घेतली म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवायचा की ट्रायंगल लावायचं. मग बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ए स्क्वेअर. पुन्हा तोच फॉर्म्युला येऊ शकतो, तो करायचा. बट तुमचा तोच फॉर्म्युला बी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ए स्क्वेअर. आला काय डाऊट आहे. मागच केलं पण तोच आहे. हो. मग आता ट्वाइस ए स्क्वेअर केल्यानंतर आता पुढे बघायचं की ट्वाइस ए केल्यानंतर ए काय असतो. मग ए आता इथला ए बघा, ए काय आहे बघा, इथे ए बघा काय आहे, तर काय ए किती निघतोय तुमचा बघा. इथला ए बघा, ए √18R. हा तो कुठून आला, तो कुठून आला बघा. अंडररूट किती येतो, 18R. 18. हॅलो √18 is. एक 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 मिनिट कट झालं. थांबा जरा, म्हणजे पोझिशन जरा सरकून गेलो मी. ठीक आहे.
हम्म. तर आता इथे बघा, आता हा जो ए काढायचा आहे तुम्हाला, कसं काढणार? हे बघा, तुम्हाला बी माहिती आहे. बी काय आहे? बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बी स्क्वेअर इज इक्वल टू त्याला ट्वाईस ए स्क्वेअर. बरोबर असं आलं ना ते? हो हॅलो. हो सर. आता इथे शोधायचं. हा, आता इथे पुन्हा शोधायचं हा बी ए काय असतो. हा बी बघा, बी काय असतो इथे बघा. बी एकदा कॅल्क्युलेट करा. बी कॅल्क्युलेट करता येईल का तुम्हाला? हा बी असा होईल ना कॅल्क्युलेट. हे हो. बघा, हा टोटल सर्कल आहे. तर हा आर, इथल्याचा आर आणि इथल्याचा आर करतोय का? हो हे सर. बघा, हा टोटल स्पियर आहे बी. हा एक टोटल स्पियर आहे, याच्यामध्ये 2 आर आहेत. हा इथला एक आर आहे आणि हा इथला एक आर आहे. तर याच्याकडे किती टोटल आर आहे? 4 आर. मग तुम्ही इथे लिहू शकता बी इज इक्वल टू 4 आर. मग तुम्हाला बी इज इक्वल टू 4 आर माहिती आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की बी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस ए स्क्वेअर आहे. मग ट्वाईस ए स्क्वेअर इज इक्वल टू तुम्ही काय करू शकता? ट्वाईस ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय? 4 आणि आर चा स्क्वेअर म्हणजे ट्वाईस ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर म्हणजे काय? 4चा वर्ग किती असतो? किती असतो बुवा? काय? जाऊ दे, याच्याप्रमाणे करू. हे बघा, हे एवढं कळलं? हो कळालं का एवढं? हो सर. हो सर. आता एवढं कळाल्यानंतर आता याच्यामध्ये तुम्ही बी ची व्हॅल्यू इथे पुट करू शकता. बी ची व्हॅल्यू काय होती? बी ची व्हॅल्यू 4 आर. बरोबर. आता 4 आर चा स्क्वेअर करा. 4चा वर्ग 16, 4चा स्क्वेअर 16. एवढं आलं. आता याच्यावरती फोकस करा. आता इथून ए स्क्वेअर ची व्हॅल्यू काढता येईल तुम्हाला. ए स्क्वेअर म्हणजे काय? 16 आर स्क्वेअर बाय 2. करेक्ट? बरोबर ना? हो म्हणजे हे किती झालं? बे आठी 16. बरोबर. येस. ए स्क्वेअर इज इक्वल टू 8 आर स्क्वेअर. करेक्ट. आता ए स्क्वेअर काढा. ए इज इक्वल टू काय येईल ते? अंडर टॉप 8 आणि हा आर चा स्क्वेअर काढून टाका. तर ए इज इक्वल टू अंडर टॉप 8 आर. हे बघा, सिम्पल आहे. बी म्हणजे 4 आर कळालं तुम्हाला आणि बी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस ए कळालं. मग बी ची व्हॅल्यू इथे पुट करा. संपलं. 2 इक्वेशन आहेत तुमच्याकडे आणि 2 अननोन आहेत. तर बी ची व्हॅल्यू इथे पुट करा. तुम्हाला ए ची हे इक्वेशन कळालं ना तुम्हाला. हे संपलं ना डायरेक्ट प्रश्न. हे बघा, हे कट करून टाका. ए स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर असतो. बी म्हणजे 4 आर असतो. त्याचा स्क्वेअर करा. तुम्हाला हे आन्सर मिळेल. म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू 16 आर स्क्वेअर. मग 16 आर स्क्वेअर साठी तुम्हाला अशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल. मग तुम्हाला ए मिळाला की त्याचा ए क्यूब करता येईल. मग ए क्यूब काय होईल? तर 8 ए ह्या ए अंडर टॉप 8 चा क्यूब काय होतो? असा होतो. लक्षात ठेवायचं. 8 अंडर टॉप 8 काय असतो? 8 असतो आणि हा अंडर टॉप 8. मग तुमचं आन्सर असं होतं. हा आर चा क्यूब असा होतो. मग ए क्यूब मिळाला. बरोबर. म्हणजे युनिट सेलचा व्हॉल्यूम मिळाला. नंतर तुम्हाला माहिती आहे की या फेज सेंटर मध्ये किती ऍटम असतात? 4 ऍटम असतात. मग 4 इंटू आपला हा फॉर्म्युला तर तुम्हाला रटून टाकलाय मी. 4 इंटू 4/3 पायरा क्यूब. हा तुम्हाला काय मिळाला? त्या एफसीसी चा ऍटमचा व्हॉल्यूम मिळाला. तुम्हाला ऍटमचा व्हॉल्यूम माहिती आहे, युनिट सेलचा व्हॉल्यूम माहिती आहे. मग ऍटमचा व्हॉल्यूम बाय युनिट सेलचा व्हॉल्यूम करायचा. तुम्हाला आन्सर मिळतो डायरेक्ट पर्सेंटेज 74%. काय मिळतो? 74%. 74% मायनस 100 करायचं. तुम्हाला 26% ची व्हॅकन्सी मिळते आणि अशा प्रकारे हा टॉपिक संपतो. हो हे बघा, थोडं मॅथ. तुम्ही जेव्हा फिजिकल केमिस्ट्री, ही फिजिकल केमिस्ट्री आहे. केमिस्ट्रीचा टाईप याला फिजिकल केमिस्ट्री म्हणतात. मग फिजिकल केमिस्ट्री मध्ये जेव्हा तुम्ही डील करताय तर फिजिक्स येणार. फिजिक्स येणार म्हणजे तिथे व्हॉल्यूम वगैरे, डेन्सिटी, मास, गॅस या गोष्टी येणार. तेवढं तर तुम्हाला करायचंय. तर मग तेवढं तर तुम्हाला फिजिक्स आलं पाहिजे. तुम्हाला शॉर्टकट मेथड लावायची असेल तर इथले हे बघा, याच्यावरती प्रॉब्लेम येतात बघा. हे प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम तुम्ही 2 मिनिटात संपून जाते. उद्या 5 मला जास्तीत जास्त या प्रॉब्लेमला शिकवायला किती वेळ लागेल माहिती का? आता शिकवले तर मी 2 मिनिटात सर्व प्रॉब्लेम संपून टाकतो. पण ते तुम्हाला थिअरी चांगली समजवायची. कारण कधी कधी तुम्ही जेईला जाणार, नीटला जाणार तर तिथे कन्फ्युज व्हायला नको. तुम्हाला जर फॉर्म्युला पाठ करायला सांगितलं तुम्ही 2 मिनिटात सॉल्व्ह करणार. तुम्हाला फॉर्म्युला फक्त काय पाठ करायचं माहिती का? हा फॉर्म्युला एवढं पाठ करायचं फक्त तुम्हाला.
एवढं पाठ करायचं. एवढं पाठ केलं म्हणजे तुम्हाला हे एवढं जर तुम्ही रटून घेतलं त्यातले मार्क्स मिळणार. पण मला तसं नाही म्हणायचंय. मला म्हणायचंय की ते तुम्हाला ऍक्च्युली कसं आलं, काय आलं तेही माहिती पाहिजे, म्हणजे कधीच चुकायला नको. हे एवढं पाठ असतं तर तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत. कळालं? हो. तुम्हाला रेडियसचा फॉर्म्युला, चा फॉर्म्युला एवढं हे रन करा आणि उद्या मग आपण दाखवत होतो की याला वापरायचं. हे चॅप्टर कसं संपवायचं. ऍक्च्युली तुमचा चॅप्टर मधला फक्त आता एकच पॉईंट राहिलाय, तो म्हणजे प्रॉब्लेम. आणि सिंपल आहे एकदम. प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम 100% येणार, बोर्डला येणार आणि तुमच्या घरी येणार. घरी म्हणजे काय, जे नीट सीईटीला येणार. तर चला मला सांगा आता कोणाला काही इश्यू आहेत का आजच्या टॉपिक मध्ये? नाही सर. कारण काय आहे की जेवढं तुम्हाला मी शिकवलं तेवढं ऍक्च्युली माझं आता झोपही होऊन गेली चांगली बोलता बोलता. कळालं का? हो. म्हणजे काय झालं की मी चांगलं जेवण केलं मस्त. 11:30ला माझं लेक्चर हितेश सरांनी शिफ्ट केलं 11चं. आणि 1 घंटा माहिती आहे ना तुम्हाला हायबरनेशनवर जातो माणूस चांगलं खाल्लं पिल्लं की. हो. तर मला असं वाटतं की त्या शिकवण्यामध्ये माझी झोप झालेली आहे. मिनिमम 20% तरी मी झोपमध्ये होतो. आणि शक्यतो सर 11:30 नंतर मला बोला. सर रशियाने क्लेम केलं की त्यांनी वॅक्सिन काढली, थर्ड रेज पॉझिटिव्ह निघलेत. तर हे बघा तुमचं काय त्याच्यामध्ये म्हणणं आहे त्याच्यावर? माझं सिंपल जातं. म्हणजे आता तुमचा हा जो व्हायरस असतो, हा व्हायरस असतो बरोबर. हा एक व्हायरस आहे आणि त्याच्यामध्ये हा त्याचा डीएनए आहे किंवा आरएनए आहे. ठीक आहे, डीएनए किंवा आरएनए त्याचं काय असतं, जेनेटिक मटेरियल असते डीएनए. तर त्याच्या डीएनए मधला काही पार्ट डॅमेज करून त्याला डॅमेज करण्यासाठी जी व्हॅक्सिन बनवली जाते, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनवण्यासाठी जी व्हॅक्सिन बनवली जाते, टोटल पार्ट नाही. म्हणजे त्या व्हॅक्सिनला आपण असं म्हणू शकतो की त्या व्हॅक्सिनने त्या व्हायरसला किती पर्सेंट अभ्यास केलेला असतो, 30%, 40%. आणि त्या तेवढ्या 40% वरती जी व्हॅक्सिन बनते त्याला व्हेक्टर व्हॅक्सिन म्हणतात. आणि त्या व्हेक्टर व्हॅक्सिन वरती ते रशिया काम करत आहे. आणि ती व्हेक्टर व्हॅक्सिन अशी असते की ते सर्वात कमी इफिशियंट, म्हणजे तिला कमी वेळ लागतो बनवायला. आणि ती पण थोडंसं कसं आहे, त्याचे जर ट्रायल एरर जर चुकलेत, म्हणजे चुकून तेवढ्या पार्ट वरती जर चांगल्या अँटीबॉडी बनल्या नाहीत किंवा त्याचे काही प्रॉब्लेम झालेत, तर मग त्याच्यामुळे व्हायरसपेक्षाही जबरदस्त प्रॉब्लेम त्या लोकांना होऊ शकतात ज्यांना ती व्हॅक्सिन दिली. तर तो जो रशियाच्या त्या सिस्टीमने जो व्हेक्टर व्हॅक्सिनचा जो सिस्टीम चालवली ना, हा. तर ऍक्च्युली तिला मला वाटतं की ते घाई झालीये. त्यांनी एवढ्या लवकर व्हेक्टर व्हॅक्सिनला पॉलिसी द्यायला नको. त्यांनी ते अजून 1000, 2000, 5000, 20000 लोकांवरती ट्रायल करायला पाहिजे, वेळ द्यायला पाहिजे. नंतरच ते व्हॅक्सिन ऍक्च्युली वर्क करणार आहे. नाहीतर मग तसं बनवायचं असतं तर भारतही फास्ट बनवू शकला असतं. भारत व्हेक्टर व्हॅक्सिन नाही बनवतोय. भारत ही टोटल व्हॅक्सिन बनवतोय, जो की त्या टोटल याला स्टडी करतोय का? हो. भारत हा व्हेक्टर व्हॅक्सिन वरती काम नाही करत आहे. भारत हा टोटली त्याचा स्टडी करून टोटल त्याला सोल्युशन कसं काढता येईल याच्यावरती वर्क करतोय. म्हणून आपली व्हॅक्सिनची स्पीड ही कमी आहे. किंवा बाकीचं ब्रिटनचे भरपूर संस्था काम करतायत, ऑस्ट्रेलियन संस्था आहेत, ऑक्सफर्ड आहे, भारतासोबत काम करते, किंवा युएसच्या एजन्सीज आहेत. यांना व्हेक्टर व्हॅक्सिन वरती एवढा इंटरेस्ट नाहीये. त्यांचं काय म्हणणं आहे की व्हेक्टर व्हॅक्सिन हा तुक्क्यासारखा लागू शकतो. लागला तर बसून गेला तर सर्वांना वाचून टाकेल. जर चुकला म्हणजे पर्सेंटेज कमी आहे ना त्याच्यामध्ये, तुम्ही काही पार्टला व्हायरसच्या घेऊन त्याच्यावरती वर्क करताय, तर ते तुक्का आहे तो. 60% तुम्हाला त्याचं नॉलेज नाही ना. तुम्ही 100%च्या त्याच्या स्टडीवरती काम करताय का व्हॅक्सिन? नाही. तुमचं त्याच्या 40%च्या स्टडीवरती तिथे अफेक्ट करणार आहे. त्यामुळे ते एक तुक्का आहे तो. जर तो 1000 लोकांवरती त्याने जर 10 लोकांवरती काम केलं तर त्याला अजून 1000 लोकांना चेक केलं पाहिजे. आणि जर 1000 लोकांवरती तो इफेक्टिव्ह ठरला तर मग तो तुक्का बसून जाईल. पण मला नाही वाटत बरे अजून की त्यांनी एवढं कॉन्फिडेंटली ते काम केलंय किंवा ते काही काम करेलच. काही गॅरंटी नाही अजून. ते व्हॅक्टर आपल्या व्हॅक्सिन सारखी नाही. ते आपल्या इंडियन सिस्टीम व्हेक्टर व्हॅक्सिनवर नाही काम करत. ते टाईप आहे व्हॅक्सिनचा की तो सर्वात शॉर्टकट मध्ये व्हॅक्सिन बनवणार. त्यातमध्ये रशियानं बोललाय. तर मला वाटतं की ते काही एवढे इफेक्टिव्ह नसायला पाहिजे. वेळ लागेल. जो इंडिया जे व्हॅक्सिन बनवल किंवा युएस मधनं जे व्हॅक्सिन येतील किंवा ब्रिटन मधनं ज्या व्हॅक्सिन येतील त्या 100% इफेक्टिव्ह असतील. कारण ते टोटल व्हेक्टर सारखी अशी छोटीशी व्हॅक्सिन नाही बनवत आहे. छोट्या पार्टला स्टडी नाही करत आहे.
ते टोटल सोल्युशन करतात. त्याला वेळ लागतो. मिनिमम 12 महिन्याच्या वरती वेळ लागतो कोणत्याही व्हॅक्सिनला डेव्हलप करायला. आणि अजून बरे किती महिने झालेत. आपण जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तर आपल्याकडे बरं व्हायरस झाला. बरे अजून किती महिने आपल्याला 12 महिन्याच्या वरती कुठे वेळ झाला. तर वेळ तर लागतोय ना. तरी स्पीड भरपूर पकडली आहेत लोकांनी. ट्रायल वाढल्या आहेत. तिसऱ्या स्टेजमध्ये भरपूर व्हॅक्सिन आता जात आहेत. फायनल स्टेजमध्ये. अमेरिकेच्या तिसऱ्या स्टेज तयार आहे. भारताची तयार आहे. तर मला वाटतं रशियाने घाई केली आहे आणि काय माहिती, मला नाही माहिती की ते एवढं काही इफेक्टिव्ह असेल बा. कोणाचं नॉलेज आहे का काही? नाही. नाही सर, हेच विचारायचं होतं तुम्हाला. आम्ही नाही खुश म्हणजे झालतो. नाही, खुश होण्याचं कारण यासाठी नाहीये की त्यांनी जो व्हॅक्सिनचा जो टाईप चूज केला ना तो चुकीचा आहे. चुकीचा नाही म्हणता येणार. पण तो जो टाईप